दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, सापाला बघून पळ सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं, वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीवरचं मोह उठावं आणि मधाचं ते तोंडात पडावं. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अन्नाच्या मुठीत विचारांची भूक येऊन मिसळली, क्रांतीची सुरुवात होते. क्रांतिकारकांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात. क्रांतिकारकांच्या संसाराची राख रांगोळी होते. पण ज्यांचा क्रांती सहभाग नसतो त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्या मात्र आनंदाने जगत असतात. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्वांना मी प्रथम अभिवादन करते. मी कुमारी एकता शहाजी तुपे जिज्ञासा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत असून आपणास समोर विषय मांडते. कर्तव्यदक्ष नीतिमत्ता श्रेष्ठ राजाश्री छत्रपती. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या ठफांनी, घोड्यांच्या टफांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगाच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचं भान, जगण्याची जाणीव विसरून जात असणारी पिढी जिथे उभ्या राहत असते तिथे चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात. हीच चांगली आनंदाची गोष्ट आहे. इतिहासाचा आदर अभिमान हा एक श्राप आहे, तर इतिहासाचं घोर ज्ञान हा एक अपराध आहे. इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रचिंतनासाठी मी उद्युक्त झाले आहे. चरित्रचिंतनासाठी मी उद्युक्त झाले आहे. संपूर्ण भारताच्या मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली. ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत राजाधिराज श्री छत्रपती सह्याद्रीच्या काळ्या कापऱ्यातून सह्याद्रीचा रूढी ठोकणारा सह्याद्रीचा बाणेदार धान्यवाग अष्टपैलू जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार होत चालला आता दिवा पाहिजे, अरे अंधार होत चालला आता दिवा पाहिजे, माझ्या देशाला शिवबासारखा युवा पाहिजे, माझ्या देशाला शिवबासारखा युवा पाहिजे. त्यांच्या मातेचे नाव जिजाई, पिताचे नाव शहाजीराजे भोसले. दिल्लीमध्ये नरडीचे घोट घेणारे राजे आम्हाला सिंहरूपात दिसतात. शिवरायांची आपल्या मुलांना अफाट भक्ती होती. एकता, बंधुता आणि मानवता हीच त्यांची खरी शक्ती. शिवरायांच्या एका मावळ्याचे नाव बाजी प्रभुदेश पांडे. ह्या सेनापतीचे वर्णन एक कवी करताना एक कवी म्हणतो, जिवंत नरवीर लढले, जिवंत नरवीर लढले, लढले त्यात नवल कसले घडले, धडा वेगळे शिर झाल्यावरती नुसती धडकी लढले. बुरार बाजी म्हणती त्यांना अमरकथा ही त्यांची, पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची, पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची. शिवरायांचा एक मावा समोरच्या 10 शत्रूंना भारी पडत होता. अशी दंड ताकदीची आणि शक्तीची माणसं याच मारीत आमच्या राजाने तयार केली. म्हणूनच अफाट सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्तखानालाही पैदा भुईत थोडी झाली. अहो जीवच जाणार होता पण बोठावर निभावला. भल्या भल्यांची शक्ती सुद्धा आमच्या राजा पुढे टिकाव धरत नव्हती. असा शक्तिशाली राजा या महाराष्ट्राला पाहिला आणि सह्याद्री गर्वाने छाती काढू लागला. शिवरायांचे आठवावे, जीवित्व तृणवत्व मानावे, शिरलोक परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणी कैसे असे. व्हिएतनाम हा एक असा देश आहे त्याने हिंदुस्थानाची प्रेरणा घेतली. त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेमध्ये 20 वर्ष युद्ध चालले. अमेरिकेला असे वाटत होते की या देशाला नष्ट करण्यासाठी फारच थोडा वेळ लागेल किंवा काही तासच पुरेसे होतील. परंतु व्हिएतनामचे हे युद्ध अमेरिकेला चांगलेच मागात पडले. व्हिएतनाम या युद्धात विजय झाल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी याचे रहस्य विचारले. त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिले, स्पष्टच आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणं आमच्या देशाला शक्यच नव्हतं. परंतु युद्धकाळी एका शूरवीर राजाचे चरित्र माझ्या हाती आलं. त्यावर पत्रकारांनी विचारलं, हा शूरवीर पराक्रमी राजा कोण होता? त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, हा शूरवीर पराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि हेही म्हणाले, हा शूरवीर पराक्रमी राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही पूर्ण जगावर राज्य केलं असतं. मृत्यूपूर्वी त्यांनी त्यांची अंतिम इच्छा अशी लिहून ठेवली की माझ्या समाधीवर काही वाक्य लिहिलं जावं.
द्यावं. ते वाक्य असे होते की शिवरायांचा एक सेनापती समाधीत झाला. हे वाक्य अजूनही व्हिएतनामच्या राष्ट्रपतींच्या समाधीवर लिहिले आहे. आदर्श पुत्र, सावध नेता, लोककल्याणकारी, प्रशासक, एकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकार आणि एका नव्या युगाचा निर्माता. हे सगळे ऐकल्यानंतर